आज तसं तुम्हा सगळ्यांना 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या हार्दिक म्हणजे हे भेट घ्यावी म्हणूनही त्या ठिकाणी आज येऊन आणि ती जी आपल्याकडे एक मुलगी कुठल्या याच्यात कळमनुरी तिलाही सदिच्छा भेट द्यावी, तिलाही शुभेच्छा द्याव्यात म्हणून आजचा कार्यक्रम, बाकी काही नाहीये. दोन वृक्षतोड प्रकरणाचे मोठं वातावरण तापलं, जसं पार्क पवारांना माफ केलं तसं झाडांनाही माफ करावं असं मनसे म्हणून काय दोन्ही बाबी आहेत त्या. म्हणजे महाकुंभमेळा हा 12 वर्षांनी येतो. थोड्याफार प्रमाणात मी काही जागेवर जाऊन बघितले नाही, पण आहे थोडीशी वृक्षतोड ही होते. तर ती काय कुठल्या तरी एखाद्या मौजेसाठी हौसेसाठी होते असंही नाही, तर परिस्थिती पाहून लोकांची जी काही दरवर्षी 12 वर्षांनी जी गर्दी होते किंवा शेजारी झालेले जे काही कुंभमेळे आहेत त्याच्यातली गर्दी पाहता थोडीशी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने काही चालू असेल तर वरिष्ठ स्तरावर त्याच्या बाबतीत फारसं आपण बोलणं काही उचित नाही. तर विजय वडेट्टीवारांनी टीका केली त्यासमोर की मुंबईचा महापौर कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा झाला पाहिजे असा दिल्लीच्या आकाचा आदेश. प्रत्येकाचा वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात, त्याचा प्रश्न आहे, त्यांनी काय सांगावं तो त्यांचा प्रश्न. त्याच्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोकणचा हापूस आंबा होता यासाठी त्यांनी गुजरातला आता नामांकन केलं नाही, त्याच्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही. मी तसं नाही म्हणलो, तुमच्याच मार्फत काहीतरी एडिटिंग होऊन जात असतं. ते उत्पादकाला उत्पादन करायला जर म्हणजे माळ घासला तर पानटपरीचा विषयच येत नाही ना. पानटपरी हा काय, त्याचा तो विडी विकत असेल, सिगरेट विकत असेल, चॉकलेट विकत असेल, काय विकत असेल ते, पण गुटखा आणि टपरी तर उत्पादनच थांबलं तर टपरीचा विषयच येत नाही ना. आणि टपरी मी याच्यासाठी बोललो होतो का काही शाळेच्या आवारात जर टपऱ्या अशा पद्धतीनं काही विक्री करत असतील तर त्यांना सांगितलं गेलं पाहिजे का बाबा तुम्ही विकता हे चुकीचंच आहे, पण ते शाळेच्या आवारात काय जशा कुत्ता गोळी वगैरे वेगवेगळे सिरप सारखे काही पेय कजाने नशा येते अशा ठिकाणी हे जर सांगितलं तर तुम्ही एकदमच बारीक जाऊन विचारता ती अडचण होते. सर दादरमध्ये एवढा मोठा जिल्हा आहे तो कारवाया होत नव्हतो तुमच्या खात्यात आणि तुमच्याच खातं आहे, कर्मचारी सुद्धा नाहीत. कर्मचारी पूर्ण खाता चालतो. कर्मचारी नव्हतेच, आता कर्मचारी 22 साली झालेल्या एक्झाम आता आपण त्यांचा निकाल देऊन त्यांचं ट्रेनिंग संपलंय. आता त्यांना नव्यानं नियुक्त्या देतोय आपण, त्याच्यामुळे आता तो कर्मचाऱ्यांचा विषय राहणार नाही. आहेत त्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा राज्यभरात अतिशय कमी कर्मचारी असताना सुद्धा कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. पण त्याच्या बाकीच्या पुढच्या काही जर सॅम्पल घेतले तर त्याच्या टेस्ट करायला लॅब नव्हत्या. आता लॅबचं काम सुद्धा बऱ्यापैकी परिपूर्ण झालेलं आहे. म्हणजे तो 14-15 महिन्याचा काळ जो लागायचा रिपोर्ट यायला तो आता 2-3 महिन्यापर्यंत आलेला आहे. भविष्यात तो माणसं वाढल्यानंतर चांगल्या पद्धतीने जेव्हा त्या ठिकाणी ते रिपोर्ट मिळतील आणि कार्यवाही केली जाईल. महानगरपालिकेच्या आदेश कधी पण नाही ते नाही सांगता येणार, ते कोणाच्या नाही.